चिकन 65 म्हटलं की कुणाला नाही आवडत हो. लहानांपासून मोठ्यांना आवडणारे हे चिकन 65 आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. आपण की नाही बऱ्याचदा बाहेरून विकत आणून चिकन 65 खातो, पण जे चिकन 65 आपण बाहेरून आणतो ना, एकाच तेलामध्ये की नाही वारंवार तळलेले असतात, त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी बिलकुल चांगले नसतात. तर आज आपण घरच्या घरी चिकन 65 बनवणार आहोत. नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते. तर इथं आपण चिकन 65चा मसाला बनवूयात. इथं कोथिंबीर, कढीपत्ता, भरपूर असं लसूण, आलं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. हे सर्व आपल्याला की नाही पाणी न घालता की नाही मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता की नाही इथे बघा मी की नाही 1.5 किलो चिकन घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार चिकन कमी जास्त घ्या. इथं की नाही मी बोनलेस चिकन घेतलेलं आहे. चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता जे मिरचीचं वाटण आपण केलं होतं, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरचीचं वाटण, ते आपण चिकनमध्ये घालणार आहोत. आता इथं की नाही दही घालणार आहे मी चिकनमध्ये. साधारण 6 चमचे दही घालते मी 1.5 किलो चिकनसाठी. जर तुमचं 1 किलो असेल तर तुम्ही 4 चमचे दही घाला. दही घट्ट हवं आहे आणि कमी आंबट पाहिजे. आता इथे काही मसाला घालूयात. धना पावडर, चिकन मसाला, गरम मसाला, हळद आणि लाल तिखट घेतलेला आहे मी. गरजेनुसार कमी जास्त तुम्ही मसाले घालू शकता. हे मसाले की नाही आता आपल्याला चिकनला छान असे लावून घ्यायचे आहेत. मिरचीचं वाटण घातलेलं होतं, दही घातलेलं आहे आणि हे मसाले हे सर्व आपल्याला चिकनला छान असं लावून घ्यायचं आहे मस्त असं. ह्याला की नाही आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपल्याला साधारण अर्धा ते पाऊण तास ठेवायचं आहे कमीत कमी. जास्तीत जास्त तुम्ही 1 तासभर ठेवू शकता. हे की नाही आता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता की नाही यामध्ये की नाही मी बघा 2 चमचे बेसन पीठ घालणार आहे. खूप जास्त घालायचं नाही आहे बेसन पीठ. 2च चमचे घालायचं आहे. आणि आता इथं कॉर्नफ्लॉवर घालणार आहे मी. 6 चमचे घालणार आहे मी. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही इथं तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता. कॉर्नफ्लॉवरची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते, थोडंफार जास्त लागू शकतं. जर ओलसर असेल ना तर आणखी कॉर्नफ्लॉवर यामध्ये आपण ॲड करू शकतो. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता की नाही वरून थोडासा कढीपत्ता घालणार आहे मी आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे चिकन की नाही आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे साधारण एक अर्धा ते पाऊण तास. याला छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाच्या पिठाचाही वापर करू शकता. हे आता मस्त असं हे चिकनला मी सर्व मसाला कॉर्नफ्लॉवर लावून घेतलेला आहे आणि पाऊण तासासाठी याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे मी. पाऊण तास झालेला आहे बघा. आपलं चिकन छान मॅरिनेट झालेलं आहे. कमीत कमी अर्धा ते पाऊण तास ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर तुम्ही 1 तासभरही ठेवू शकता. आता की नाही थोडंसं आणखी ओलसरपणा जाणवतो आहे चिकनमध्ये. तर की नाही मी की नाही आता यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहे. जर तुम्हाला खूप जास्त ओलसरपणा जाणवत असेल ना तर तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता आणखी. काही हरकत नाही, थोडंफार जास्त कॉर्नफ्लॉवर झालं तरी काही होत नाही. चिकन 65 आपले खूप छान तयार होतात. तर इथे बघा थोडंसं कॉर्नफ्लॉवर मी ॲड केलेलं आहे आणि पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घेते. मी आधीच गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल छान गरम झालेलं आहे. आता लगेच आपण चिकन 65 तळून घेणार आहोत. चिकन 65 तळताना की नाही गॅस फुलच ठेवायचा आणि तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं पाहिजे. फुल गॅसवरती की नाही हे चिकन 65 मी तळून घेणार आहे. शक्यतो फुल गॅसवरतीच तळून घ्या आणि तेल छान गरम झालेलं पाहिजे आपलं. इथे बघा एक एक पीस मी सोडून देते तेलामध्ये. छान असं आपलं हे चिकन 65 अगदी कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये की नाही आपण घरच्या घरी हॉटेल स्टाईल चिकन 65 बनवू शकतो. चिकन 65 तळताना की नाही फुल गॅसवरतीच तळायचं आहे. चिकन 65 तळताना की नाही शक्यतो छोट्या कढईचा वापर करा, जेणेकरून तेलाचाही वापर कमी होईल. मोठी जर कढई ठेवली ना तेल जास्त आपल्याला घालावं लागेल आणि सगळं तेल आपलं की नाही खराब होईल, म्हणजे चिकनचं होईल. ते तेल आपल्याला नंतर भाजीला किंवा आपण ज्यावेळेस चपात्या करतो त्याला वापरता येत नाही. त्यामुळे छोट्या कढईमध्ये चिकन 65 तळून घ्या. तर इथे बघा मस्त असे हे चिकन 65 आपल्याला तळून घ्यायचे आहेत. लगेच झाऱ्या लावायचं नाही. जोपर्यंत पूर्ण चिकन 65 तळून होत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला झाऱ्या लावायचं नाही. मस्त असा कलर चेंज झालेला आहे. छान असे आपले हे चिकन 65 तळून तयार झालेले आहेत. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. मी दाखवलेल्या पद्धतीने जर तुम्ही चिकन 65 बनवले ना अगदी परफेक्ट असे हॉटेल स्टाईल चिकन 65 तयार होतात आणि बिलकुल तेलकट होत नाहीत. इथे बघा मी सर्व चिकन 65 बनवून घेतलेले आहेत. वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असं आपलं हे चिकन 65 तयार झालेलं आहे.
एकदा तुम्ही नक्की बनवा, तुमच्या मुलांना, घरातल्या मंडळींना खूप आवडेल. छान असं आपलं हे चिकन 65 तयार झालेलं आहे. नक्की बनवून बघा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.